UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। काही जण मुख्यमंत्री पदासाठी गल्ली ते दिल्ली जातात। विरोधकांच्या लाडकी खुर्ची योजना या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार। स्वराज्याच्या खजिन्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारीच केली। महाराजांनी सुरत लुटली म्हणणं अयोग्य, शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? टीव्हीच्या महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली। टीव्हीच्या महासंकल्पमध्ये जयंत पाटलांचं विधान। तर महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळ उधळताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही, दरेकरांचा हल्लाबोल। शिवरायांनी सुरत लुटली हे इतिहासकारांचं मत। काँग्रेसनं कधी इतिहास बदलला नाही। फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणूक दिसली। पटोलेंची टीका। तर फेक नरेटिव्ह मध्ये फडणवीस एक्सपर्ट असल्याचाही टोला। मी आधुनिक अभिमन्यू, विरोधकांनी कितीही चक्रव्यूह रचले तरी मी अडकणार नाही। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। अजित पवारांची साथ सोडणार नाही। TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्टता। शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम। मदत करण्याआधी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का हे लिहून घ्यावं, फडणवीसांचं जरांगेंना खुलं आव्हान। तर सगळे सोयऱ्यांवरची विरोधकांची भूमिकाही जरांगेंनी समजून घ्यावी, शिंदेंचं विधान। सरकारनं जरांगेंना दिलेली आश्वासनं आम्हाला माहितीच नाहीत। सरकार कोणाच्या बाजूनं हेच महाराष्ट्राला माहित नाही। सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, जयंत पाटलांकडून स्पष्ट। महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांचं विधान। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही, मी टीम लीडर म्हणून काम करतो। फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य। राज्यातील सरकारचा शेवट जवळ आलाय। बदलापूर घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारचं अपयश। तर मालवणची घटना सरकारमधील भ्रष्टाचाराचं उदाहरण, नाना पटोलेंची टीका। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही। TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांची टीका। तर भाजप हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार। शिंदे ईडीच्या धाकानं मातोश्रीवर रडले होते, आदित्य ठाकरेंची टीका। तर पोराठोरांच्या प्रश्नावर विचारू नका, मी लढणार आहे, रडणारा नाही, शिंदेंचा खोचक पलटवार। लाडकी बहीण योजनेवरून कॅबिनेटमध्ये कोणताही राणा नाही, तर साधक बाधक चर्चा। दादांच्या श्रेयवादावरून शिंदेंचे मंत्री आक्रमक झाल्याच्या घटनेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। लाडक्या बहिणीवरून तिन्ही भावांकडून ओढाताण सुरू, जयंत पाटलांचा टोला। तर मतांसाठी योजना आणली हे बहिणींना समजतं, नाना पटोलेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत 100% वरळीतूनच लढणार, आदित्य ठाकरेंकडून TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये स्पष्टता। मुंबईतल्या इतर मतदारसंघातून चाचपणी सुरू असल्याच्या चर्चेला पूर्णविराम। उलट्या कशा होतील, मी तर परफ्यूम मारून जातो, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर। तर उलट्या होऊ नये म्हणून शिंदेंनी सावंतांना गोळी दिली असेल, भुजबळांचा टोला। आता पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, नकली संतान म्हणणाऱ्या भाजपसोबत जाण्याचा संबंधच नाही। आदित्य ठाकरेंची TV9च्या मंचावरून निकालानंतरच्या संभाव्य तडजोडीवर आधीच फुली। शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेल्यावर ठाकरेंचा मला फोन, काँग्रेसची साथ सोडा, 2 तासात सर्वांना परत आणतो मी म्हणालेलो, पण ठाकरेंनी पवारांचं ऐकलं, रामदास कदम यांचा मोठा दावा। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाची मोठी अपडेट, अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी झाली। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कबुली। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात, दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दोघांचाही पक्षप्रवेश। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा, 7 ते 16 सप्टेंबरमध्ये रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।